नमस्कार मित्रांनो. काल आपण हिंदू आणि वैदिक या दोन धर्मामध्ये कोणता फरक आहे आणि तो किती महत्वाचा आहे याविषयी विस्तृत चर्चा केली होती. विस्तृत हा शब्द थोडासा अतिरेकी वाटत असला तरी जेवढी माहिती आपण पाहिली तेवढीही माहिती साधारणतः हिंदू समजणाऱ्या लोकांमध्ये नसते आणि वैदिकांबद्दल तर मुळीच नसते. कारण वैदिकांची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर वैदिक ग्रंथ वाचायला, आणि वैदिक ग्रंथ वाचायचे तर का वाचायचे हा एक प्रश्न हिंदूंपुढे आहे. कारण त्यांच्या पुढेच खूप ग्रंथ उपलब्ध आहेत. म्हणजे पुराणांनी निर्माण केलेलं साहित्य, पुराणिकांनी त्याला दिलेलं विकृत वळण आणि संस्कृत रूपांतर, तर त्यामुळे पुराण ही भाकड कथा म्हणून आपल्या पुढे आलेली आहे. पण भाकड कथा म्हणून आपण ती टाळू शकत नाही. ती टाळू नये यासाठी, कारण त्यामध्ये आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. कारण पुराणांची निर्मिती करणारे जे लोक होते ते सूत, मागध, बंदी, चारण, कुशीलव, भाट वगैरे या ज्या वाङ्मयकार जमाती होत्या, त्या वाङ्मयकार जमातीने ही पुराणं मुळात निर्माण केली. अगदी आपण महाभारत जरी घेतलं तर महाभारत हे पुराणच आहे. ते काव्य आहे, काही भाग त्यातला, काही भाग गद्य आहे. तर महाभारताचे निर्माते जे आहेत ते सुद्धा सूत आहे, कारण सूतांचा उल्लेख वारंवार महाभारतात येतो. त्याचं जे विकृतीकरण झालं त्याबद्दल आपण चर्चा यापूर्वी केली होती. व्यास हा सुतांपैकी होता. म्हणजे व्यासाचा उल्लेख बरेचदा ब्राह्मण म्हणून येतो, पण सूत जमातींचा तो एक विद्वान नेता होता म्हणून त्याच्या नावाने ती चर्चा होती. त्याचा भाचा वैशंपायन किंवा त्यानंतर सावती यांचे उल्लेख वारंवार महाभारताच्या निर्मात्यांमध्ये येतात. हे सर्व लोक मुळात सूत या जमातीचे होते, आणि सूत जमात जी आहे ती रथकार जमात होती. रथ निर्माण करणारे या अर्थाने रथकार शब्द वापरतात. पण ते कलावंत होते आणि आपल्या पूर्वजांच्या कथा सांगून उपजीविका करणे, पोटा पाण्याची व्यवस्था लावणे असा त्यांचा व्यवसाय होता. आता आपल्याकडे बहुरूपी लोक जे दिसतात, तशा प्रकारचे ते लोक होते. काही चित्रकथी नावाचे लोक आहेत. चित्र काढलं असतं एखाद्या पटावर, कापडाच्या पटावर, आणि पट या शब्दाचा अर्थ कापड असाच होतो. पटल हा शब्द पडदा या अर्थाचा आहे. चित्रपट शब्द वापरतो तेव्हा पट्टी असते त्या ठिकाणी, म्हणून अशा चित्रपट्टिका हा एक शब्द आहे, रंगपट्टिका हा एक शब्द आहे. तर ह्या सगळ्या शब्दांच्या मुळाशी जे लोक आहेत ते चित्रकथी लोक आहेत. आणि त्या लोकांनी ज्या कथा निर्माण केल्या त्यातून मग जी मौखिक वाङ्मय तयार झालं, तोंडोतोंडी किंवा आपण ज्याला दंतकथा म्हणू, तर इतिहासाच्या संबंधित ज्या ज्या कथा असतात, सांगीवांगीच्या कथा, त्यांना दंतकथा म्हणतात. आणि त्या धर्माशी जोडल्या गेल्या की त्याला आपण मिथक असं म्हणतो. त्यामुळे दंतकथा आणि मिथकथला हा मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे. आणि सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित असलेल्या ज्या कथा आहेत त्यांना आपण लोककथा म्हणतो. आणि ते जे वाङ्मय आहे, वाङ्मय हा जो शब्द आहे, वाक म्हणजे वाणी, वाणीचा व्यापार ज्या ठिकाणी आहे, लिखित स्वरूपात तुम्हाला काही आढळत नाही त्याला आपण वाङ्मय म्हणतो. ज्या ठिकाणी लेखन साहित्याचा वापर केला जातो त्याला साहित्य म्हणतात. म्हणजे साहित्य, लेखणी वापरली, कागद वापरला, शाई वापरली, तर अशा तऱ्हेने या लेखन साहित्याचा वापर करून जे साहित्य आपल्यापुढे लिखित रूपात आलं त्याला साहित्य म्हणतात. जे मौखिक रूपात आहे त्याला वाङ्मय म्हणतात. पण वैदिक वाङ्मय हा शब्द आहे, वैदिक साहित्य शब्द आपण आज वापरत असलो तरी मुळात तो वैदिक वाङ्मय शब्द आहे. कारण वैदिकांमध्ये लिपीच नव्हती, मुळात त्यांच्याकडे स्वतःची लिपी नव्हती. आणि जी युनिफॉर्म लिपी त्यांनी तिकडे वापरली ओल्ड पर्शियन भाषा सांगण्याकरता, तर तिचाही काळ नंतरचाच आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे मौखिक परंपराच होत्या, आणि भारतात ते आल्यानंतर मग त्यांनी ह्याही ठिकाणी मौखिक परंपरेने आपले जे वेद आहेत त्याचं जतन केलं. आता या वेदाचं जतन केलं तेव्हा त्या वेदांमध्ये आपल्याला कुठेही ईश्वर ही संकल्पना आढळत नाही. ईश्वर सदृश्य काही संकल्पना आढळतात. जसं एकम सत विप्रा बहुधा वदंती अशी एक ऋचा आहे ऋग्वेदातली. तर एकम सत म्हणजे एकच सत्य आहे, आणि विप्र म्हणजे ब्राह्मण लोक, ब्राह्मणांसाठी विप्र हा एक शब्द वापरण्यात येतो. किंवा विद्वानांसाठी, ब्राह्मणच नाही तर विद्वानांसाठी विप्र शब्द वापरण्यात येतो. विद्वान सर्वच जाती जमातीमध्ये होते, केवळ ब्राह्मणांमध्ये होते असं नाही. तर अशा तऱ्हेने एकम सत विप्रा बहुधा वदंती, म्हणजे एकाच सत्याला विद्वानांनी अनेक तऱ्हेने सांगितलं आहे. याही ठिकाणी ईश्वर ही कन्सेप्ट नाही आहे. की नासदीय सुक्त नावाचं सुक्त जे ऋग्वेदामध्ये आहे, तर त्या नासदीय सुक्तामध्ये सुद्धा सृष्टीच्या पूर्वी एक कोणीतरी होता,
एक शक्ती होती आणि मग त्यांनी सृष्टी निर्माण केली, अशा प्रकारचं सूचन आहे. पण ईश्वर हा शब्द नाही, आणि ईश्वर ही जी संकल्पना आज आपण वापरतो ती त्या ठिकाणी नाहीये. आणि वैदिक लोक हे प्रामुख्याने निसर्गपूजक होते. त्या अगदी ऋग्वेदाच्या पहिल्या ऋचेमध्ये अग्नीचं स्तवन केलंय, नंतर मग सवितृ आहे, वरुण आहे, आकाश, पावसाचा देव म्हणून, पावसाची देवता म्हणून, सूर्य ही प्रकाशाची देवता, उजेडाची देवता, उषा आहे, म्हणजे सूर्याच्या आधी जो प्रकाश असतो त्याला उषा म्हणतात, ती मातृदेवता म्हणून प्रतिष्ठित झाली. अशा अनेक देवता आहेत, काही वृक्षांच्याही देवता आहे, आणि विशेषतः प्राण्यांच्याही देवता आहेत. सरमा नावाची कुत्री देवसुनी, देवसुनी किंवा देवशुनी असा तिचा उच्चार येतो, ती सुद्धा त्या काळातली एक मातृदेवता असली पाहिजे. तिच्याबद्दल फारसं पुढे काही बोललं गेलं नाही. पण अवैदिक लोक जे आहेत, वैदिकांच्या विरोधातले, वैदिकांच्या संघात सामील न झालेले, अशाही काही मातृदेवतांचा उल्लेख ऋग्वेदात आपल्याला आढळतो. अमावस्या, प्रामुख्याने अमावस्या ही जी मातृदेवता आहे, तिचा उल्लेख थोडासा नकारात्मक आढळतो, थोडासा काय पूर्णताच नकारात्मक. कॉम्रेड शरद पाटील यांनी अमावस्या या देवतेचा उल्लेख करताना निर्ऋतीला हेच अमावस्या म्हटलं आहे, असं त्यांचं मत आहे. तिथे सिनीवाली आहे, राका आहे, या मातृदेवतेचा उल्लेख आहे. स्तिरी नावाची मातृदेवता आहे, पुढे तिचं रूपांतर सिरिमामध्ये झालं. आणि सिरिमाची मूर्ती आपल्याला आढळते तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये, ती आहे, हस्तिदंती मूर्ती आहे. अनेक ठिकाणी सिरिमाच्या मूर्ती सापडतात. बारूदचं जे स्तूप आहे त्या ठिकाणी सिरिमाची मूर्ती आढळते. ही सगळ्यात जुनी मातृदेवता. तिच्यातून मग श्री ही वैदिकांची देवता तयार झाली, असं अभ्यासकांचं मत आहे. आणि श्रीचं रूपांतर पुढे लक्ष्मी या मातृदेवतेत झालं. म्हणजे अशा प्रकारचे सगळे उल्लेख जे आढळतात वैदिकांमध्ये, ते निसर्गाशी संबंधित दैवतांचा. आणि ज्यांचा उल्लेख मी आज केला, आता केला, ती सगळे अवैदिकांची दैवत आहेत, म्हणजे वैदिकांची नाही. वैदिक हे दैवतांची पूजा करीत नसत, ते यज्ञाला मानत असतात, यज्ञ संस्कृतीला मानत असतात. आणि त्यांच्यामध्ये नंतरच्या काळात, उत्तर काळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था जी निर्माण झाली ती मुळात भारतात नव्हती. मेहेंदळे यांचा उल्लेख मी यापूर्वी केला. डॉक्टर मेहेंदळे यांनी त्यांच्या प्राचीन भारताच्या बद्दलचं जी प्राचीन भारतीय संस्कृती या संदर्भातला त्यांचा जो ग्रंथ आहे, त्यात एक त्यांनी लेख लिहिलाय. त्यात त्यांनी वर्णव्यवस्थेचा उगम हा इराणमध्ये, पर्शियामध्ये दाखवला. आणि पर्शियामध्ये जे लोक होते त्या लोकांनी कामाची विभागणी करण्याकरता अशा तऱ्हेचे 4 वर्ण तयार केले होते. आणि आपल्याकडे मात्र त्याचं रूपांतर पुढे जन्मजात अशा वर्णात झालं. म्हणजे वर्णाचं ते 2 भाग आहे. एक म्हणजे कामाच्या नुसार, पेशा हा शब्द त्या ठिकाणी, पशतू, पशनू असे शब्द वापरले आहेत. त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी चर्चा करू, कारण आता माझं पुस्तक जे प्रकाशित झालं, मेथक साहित्य आणि संस्कृती, त्यामध्ये जो लेख आहे पर्शियन लोकांबद्दल, इराणबद्दल, इराणचं माझी निरीक्षण आहे त्याबद्दल, तर त्याच्यामध्ये म्हणजे भारतामध्ये अनेक गोष्टी ज्या आल्या पर्शियातून, त्यातनं हा वर्णव्यवस्था ही आली. आणि वर्णव्यवस्थेचं जे आपल्याला दृश्य असं रूपांतर दिसतं ते ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये, ज्यामध्ये विराट पुरुषांनी समाजाचे किंवा विराट पुरुषाचे 4 भाग झाले: मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, पोटापासून वैश्य आणि पायापासून शूद्र. तर ही निर्मिती उत्तर काळातली आहे. म्हणजे ऋग्वेदाचं 10वं मंडल हे खूप नंतरच आहे. साधारणतः ते इसवी पूर्व 8व्या शतक, 8वं किंवा 10वं शतक, या या काळात ते रचलं असावं, असा अभ्यासांचा कयास आहे. तर आता ही माहिती मी तुम्हाला यासाठी सांगितली की वैदिकांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. खरं म्हटलं वैदिकांची ज्ञान परंपरा यावर स्वतंत्र एक आपण भाग घेऊ, कारण त्या शीर्षकाचा एक लेख मी गेल्या वर्षी लिहिला होता. आणि उमरेड जे नागपूर जिल्ह्यातलं एक गाव आहे तालुक्याचं, तिथे नूतन आदर्श शिक्षण संस्था आहे. त्यांच्या महाविद्यालयामध्ये मधून एक अ, अ, भारतीय ज्ञान परंपरा, म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, आता जे अलीकडलं भाजप सरकार आहे त्यांनी एक नवीन अभ्यासक्रम तयार केला. सगळीकडे त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेची माहिती द्यावी, परिचय द्यावा, असे आदेश सगळ्या विद्यापीठांना दिले आहेत. आणि मग प्रत्येकाने आपापल्या परीने अशा प्रकारची या चर्चासत्रांचं आयोजन केलं. आणि त्याचे काही ग्रंथ निघाले. त्यात एक ग्रंथ जो त्यांनी काढला, त्यात वैदिकांची ज्ञान परंपरा नावाचा लेख माझा आहे. तो खूप विस्ताराने लिहायला पाहिजे होता, पण जागेची अडचण असते, आपल्या वेळीची अडचण असते. तर आपण वैदिकांच्या ज्ञान परंपरेची माहिती करून घेऊया. तर आस्तिक आणि नास्तिक ह्या ज्या 2 परंपरा आपल्याकडे निर्माण झाल्या, त्याच्यामुळे अशी वैदिक आणि अवैदिक ह्या 2 संस्कृती आहेत.
काल आपण हिंदू आणि वैदिक यातला जो फरक पाहिला, तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हे परस्पर विरोधी असे समुदाय आहेत. परस्पर विरोधी असे तत्वज्ञान आहेत आणि त्याला दर्शन सुद्धा म्हणतात. आता तत्वज्ञान हा जो शब्द आहे, त्याचा जो अर्थ आहे, फिलॉसॉफी या इंग्लिश शब्दासाठी तो संस्कृतमध्ये प्रचारात आला आणि मराठीतही तो प्रचारात आहे. तर तत् म्हणजे ते, आणि तत्व त्यांचं असणं. तत् म्हणजे ते जे काय असेल तत्व, तत्व शब्द मी वापरला. त्याचं असणं म्हणजे तत्व, त्याचं अस्तित्व म्हणजे तत्व, आणि त्याची माहिती म्हणजे तत्वज्ञान. म्हणजे अशा तऱ्हेचा एक विग्रह तत्वज्ञानाच्या अभ्यासकांनी केला. मग ते काय आहे? तर ते काय आहे? काही लोक म्हणतात ईश्वर आहे. ते सत्य आहे. मग सत्याचा शोध घेणे हे तत्वज्ञानाचं मूलभूत कार्य आहे. म्हणजे आपण जन्मलो म्हणजे नेमकं काय झालं, कुठे आपण होतो, जन्मण्यापूर्वी कुठे होतो, आणि मृत्यूनंतर कुठे जाणार आहोत, आणि आपण जे जगतो आहोत त्या काळाला काय म्हणायचं. एकंदरपणे जगण्याच्या पद्धतीचा सारासार विचार करणारा एक प्रवाह, विचार प्रवाह म्हणून तत्वज्ञान शब्दाचा अर्थ सांगितला जातो. तर भारतामध्ये दोन प्रकारचे तत्वज्ञान आहे, आणि त्यांची विभागणी सुद्धा आस्तिक आणि नास्तिक अशी केली आहे. आता आस्तिक दर्शनं जी आहेत, हा दर्शन शब्द आहे, कारण आता मला काही सुचलं असेल तर असं वैदिक ऋषी म्हणत नव्हते. ते म्हणायचे मला दिसलं. दिसलं म्हणजे त्याला जे जाणवलं, किंवा त्याने डोळ्यांनी पाहिलं आणि त्याचं जे आकलन झालं, त्याला दिसणे हा शब्द ते वापरत असत. जसं आता विश्वामित्राला भर दुपारी माध्यांनी सूर्याकडे पाहून गायत्री मंत्र सुचला. आता गायत्री मंत्र जो आहे, तो गायत्री छंदामध्ये असल्यामुळे त्याला गायत्री मंत्र म्हणतात. गायत्री नावाची मातृदेवता कुठेही वैदिक साहित्यात नाहीये. वैदिक परंपरेत ती देवता नाही आहे. पुढे आपण ती मान्य केली, तिला आणखी अनेक प्रकारच्या कथानकांची जोड दिली. पण गायत्री हा छंद आहे. त्या छंदात सूर्याचं केलेलं स्तवन, म्हणजे ओम भू भूर्वस्व भुवस्वः तत् सवितुर्वरिणम वरिण्यम भर्गो देवस्य यो योनः प्रचोदयात. म्हणजे हे सवितृ नावाच्या देवा, तुझ्याकडे जी ऊर्जा आहे, ते तुझ्याकडे जे ज्ञान आहे ते मला दे. आणि हे ज्ञानाची उपासना करणारा हा मंत्र जो आहे, ही ऋचा आहे, ही विश्वामित्राला माध्यांनीच दिसली. म्हणजे माध्यांनी सूर्य तळपतो, त्याचं अस्तित्व जास्त जाणवतं. म्हणून त्यांनी मला सुचला असं नाही म्हटलं, मला दिसला, गायत्री मंत्र दिसला. तर दिसणे याचा अर्थ सुचणे किंवा आकलन होणे. त्या डोळ्याचा संबंध आहेच, म्हणजे आपण पाहतो त्यालाही आपण दर्शन म्हणतो. तर जे काही सुचलं वैदिकांना, त्यांनी त्याला नाव दर्शन दिलं. तर वैदिकांचे आस्तिक दर्शन नावाचे 6 दर्शन आहेत, आणि वैदिकांना न मानणारे, जे ज्यांना नास्तिक म्हटलं गेलं आहे, ती 3 दर्शन आहेत. तर वैदिकांची जी 6 दर्शन आहेत त्यांची नावं अशी आहेत. त्यांचं पहिलं जुन्यात जुनं जे दर्शन आहे ते सांख्य दर्शन आहे. त्याचा जो निर्माता आहे किंवा रचयिता आहे किंवा ज्याला ते सुचलं असेल, त्याचं नाव कपिल आहे. म्हणजे भगवान गौतम बुद्ध ज्या गावात जन्मले, कपिलवस्तू, त्या कपिलवस्तू हे जे गाव आहे हे कपिलांचं गाव आहे. आणि कपिलांच्या सांख्यदर्शनाचा प्रभाव त्या परिसरात असल्यामुळे बुद्धासारखं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं. हे वास्तव आहे. हे अश्वघोषाने, जो अश्वघोष आहे, बुद्धचरित्र लिहिणारा इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात होऊन गेला. सम्राट कनिष्काच्या दरबारात तो अमात्य होता, प्रधान होता, पुरोहित होता, आणि त्यांनी बुद्धाचं चरित्र लिहिलं. तो ब्राह्मणच होता, पण तरी त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात, म्हणजे ब्राह्मण लोक जे कटकारस्थान करतात, इतरांना हीन लेखतात, अस्पृश्य वगैरे लेखतात, त्याचा तिरस्कार करणारा वज्रसूची नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. हा 1800 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे, उपलब्ध आहे, संस्कृत भाषेत आहे. मराठीत त्याची भाषांतर झाली, भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालंय. आणि त्यांनीच बुद्ध चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये कपिल वस्तू ही ठिकाण आहे. हे सांख्य दर्शनाचे जे प्रणेते किंवा प्रवर्तक किंवा समर्थक आहेत, कपिल. कपिल हा एक व्यक्तीचं नाव असेल असं नाही. शक्य आहे की एका समूहाचं नाव असेल. पण त्याच्याबद्दलची कथा सांगितली जाते की त्यांनी हे आपलं सांख्य तत्वज्ञान आपल्या आईला सांगितलं वगैरे वगैरे. तर हे पहिलं सगळ्यात जुनं जे तत्वज्ञान आहे वैदिकांचं, ते ईश्वराला मानत नाही. हे एक वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते प्रकृतीला मानतं. म्हणजे हा जो निसर्ग आहे, या निसर्गामध्ये जी शक्ती आहे, त्या शक्तीला ते मानतं. त्याला त्यांनी प्रकृती म्हटलं. आणि त्यातलं जे चैतन्य आहे त्याला पुरुष म्हटलं. प्रकृती आणि पुरुष. पण त्यांनी प्रकृतीला जास्त महत्व दिलं. आणि निसर्गवाद, ज्याला
अॅनिमिझम या नावाने ओळखलं जातं. किंवा आणखी एक पसरट शब्द वापरायचा तर पॅगनिझम, निसर्गाची पूजा करणारा वर्ग. तर वैदिक हे निसर्गवादी होते, त्यांच्याकडे ईश्वर ही संकल्पनाच नव्हती. त्यामुळे त्यांनी वैदिकाला ईश्वराचं समर्थन करण्याचं काही कारण नाही. पण सांख्य तत्वज्ञान सगळ्यात जुनं जे मानलं जातं, जे कपिलवस्तू या गावात निर्माण झालं, तर ते लोक ईश्वराला मानत नव्हते. नंतरचं जे तत्वज्ञान आहे ते वैशेषिक नावाचं तत्वज्ञान आहे. आणि वैशेषिक तत्वज्ञानाचे कर्ते कणाद म्हणून ओळखले जातात. म्हणजे कणाकणाने पृथ्वी बनलेली आहे, पृथ्वीच्या निर्मिती मागे कोणती दैवी शक्ती नाही, अशा प्रकारचं निवेदन करणारे, अशा प्रकारचं विवेचन करणारे जे लोक होते, त्यांना कणाद म्हटलंय. म्हणजे कण हा सृष्टीच्या मुळाशी कारणीभूत एक घटक आहे असं म्हणणारा एक वास्तववादी घटक होता. हे वैशेषिक होते आणि ते विज्ञानवादी होते असं पुढच्या अभ्यासकांनी म्हटलंय. म्हणजे ते विज्ञानाला मानत असत. आज विज्ञान शब्द ज्या अर्थाने आपण वापरतो त्या अर्थाने नसेल कदाचित, कारण त्या प्रयोगशाळा नव्हत्या, वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता किंवा वैज्ञानिक प्रक्रियेची माहिती नव्हती. पण एक प्रयत्न होता की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराचा शोध घेणं. तर त्यांनी या सगळ्या परिसराला ईश्वराशी जोडलं नाही. म्हणजे वैशेषिक दर्शन सुद्धा ईश्वराला मानत नव्हतं. नंतरचं दर्शन ते न्याय दर्शन, आणि त्याच्या कर्त्यामध्ये गौतम ऋषीचं नाव येते प्रामुख्याने. तेही दर्शन जे आहे ते तर्क वितर्क करणारं, न्याय वार्तिक वगैरे हे शब्द पुढे येतात. वार्तिक हा एक आणखी स्वतंत्रपणे तर्कशास्त्राचा एक भाग आहे. तर तेही लोक खऱ्या अर्थाने ईश्वर या संकल्पनेला मानत नव्हते. मी ईश्वर तेव्हा निर्माण झालाच नव्हता मुळात. नंतर येतं योगदर्शन. तर योगदर्शन जे आहे, ते योगदर्शनचा जो करता तो पतंजली आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आहे. पातंजल योगसूत्र नावाने त्याचं जो ग्रंथ प्रसिद्ध आहे त्याला योगदर्शन असे म्हणतात. किंवा काही लोक अलीकडे भारतीय मानसशास्त्र म्हणून त्याच्याकडे पाहतात. तर त्यांनी सुद्धा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल काही प्रश्न विचारले. याचा अर्थ योगदर्शन ज्या काळात निर्माण झालं त्या काळात ईश्वर ही संकल्पना निर्माण झाली असावी. नंतर मीमांसक म्हणून जे प्रसिद्ध आहे, मीमांसा दर्शनाचे जे कर्ते आहेत, तर हे कर्ते सुद्धा जैमिनी नाव आहे त्यांचं, जैमिनी. जेमिनी नावाचे जे ऋषी होते, ऋषींचा समूह किंवा एखादी व्यक्ती असेल. आपण दोन तीन संकल्पना स्वीकारतो यासाठी, कारण व्यक्ती म्हणून उल्लेख वारंवार येतो म्हणून. तर हे जे जेमिनी होते, त्यांनी मीमांसा केली आहे, चिकित्सा केली आहे सृष्टीच्या उत्पत्तीबद्दलची आणि एकंदरच मानवाच्या अस्तित्वाबद्दलची, निसर्गातल्या इतर घटकांबद्दलची. हे मीमांसक सुद्धा स्पष्टपणे ईश्वराला मानत नव्हते. ईश्वर ह्या संकल्पनेवर चर्चा मात्र करीत होते, कारण त्या काळात ती संकल्पना निर्माण झाली असावी. म्हणजे साधारणतः बुद्धाच्या 100 वर्ष आधी ही सगळी दर्शने निर्माण झाली. म्हणजे बुद्ध हे इसवी सनापूर्व 6व्या शतकातले. तर त्याच्या आणखी 100 वर्ष आपण मोघम काळ घेतला, इसवी सनापूर्व 700 वर्षापूर्वी या दर्शनांची निर्मिती झाली. आतापासून साधारणतः 2700 वर्षांपूर्वी. आणि मग जे जेमिनी होते, जेमिनी दर्शनाच्या कर्त्यांमध्ये किंवा ज्याला आपण मीमांसा दर्शन म्हणतो, तर त्यांच्यामध्ये पुन्हा दोन गट पडले. एकाला पूर्व मीमांसा म्हणतात, दुसऱ्याला उत्तर मीमांसा म्हणतात. तर उत्तर मीमांसा हे सुद्धा स्वतंत्र दर्शन आहे आणि जे मीमांसा दर्शनापासून विभक्त झालेलं आहे. त्याचे जे कर्ते आहेत त्यांना बादरायण म्हणतात. बादरायण हा व्यासाचा एक प्रकार आहे. व्यासालाच बादरायण काही लोक चुकून म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सुद्धा व्यासांना बादरायण म्हटलंय. पण बादरायण व्यास हा वेगळा आणि जो महाभारताचा कर्ता म्हणून ज्याला मानतात तो व्यास वेगळा. दोघांमध्ये फरक आहे. या बादरायणांनी जे उत्तर मीमांसा हे दर्शन मांडलं त्याला पुढे वेदांत म्हटलं गेलं. या वेदांत दर्शनामध्ये मात्र स्पष्टपणे ईश्वराचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे वैदिकांमध्ये जे आस्तिक दर्शन आहे, 6 दर्शनं, त्या 6 दर्शनातले 5 दर्शनं ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करतात. त्यातले सांख्य आणि वैशेषिक ही 2 दर्शनं प्रामुख्याने ईश्वराला स्पष्टपणे नाकारतात. तरी ते आस्तिक दर्शन आहे. आणि या वैदिकांच्या विरोधात जो अवैदिकांचा एक गट आहे तो तेव्हापासूनच सक्रिय होता. अगदी वेदाच्या निर्मितीपासूनच तो भारतात होता, त्याच्या आधी तो असला पाहिजे. पण वैदिक तर आपल्याकडे आले हे 1500 किंवा इसवी सनापूर्व 1500 हा जो काळ ऋग्वेदाचा आपण मानला, तर त्या काळात म्हणजे साधारणतः ते आतापासून 3500 वर्षापूर्वी भारतात वैदिक आले. ज्या मगींचा उल्लेख केला त्या मगींना पुढे ब्राह्मण म्हणून त्यांना महत्वाचं स्थान मिळालं. एक प्रश्न काल कोणीतरी विचारला होता की ब्राह्मणांचे उल्लेख आधी आढळतात काय, की आताच्या ब्राह्मणांचा त्याचा काही संबंध आहे काय, अशा प्रकारचा प्रश्न तो आहे.
तर ब्राह्मण या शब्दाबद्दल आपण नंतर चर्चा करू, ब्राह्मण ग्रंथांबद्दल चर्चा करू. आणि ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. बरीच माहिती आपल्यापर्यंत येत नाही, कारण जे सांगतात ते चुकीच्या पद्धतीने सांगतात आणि आपण वाचण्याची धडपड करत नाही. पण प्रामाणिक माहिती देणारे सुद्धा काही युट्यूब चॅनलवरचे लोक आहेत, ते सांगतात ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय. ब्राह्मण ग्रंथ हा शब्द जो वापरण्यात येतो तो वैदिकांमध्ये म्हणजे प्रामुख्याने ऋग्वेद, हा ऋग्वेद हा एकमेव ग्रंथ आहे खरं म्हटलं म्हणजे, बाकी वेद हे नंतरचे आहेत. म्हणजे ऋग्वेदाचं कसं गायन करावं त्यासाठी सामवेद तयार झाला. ऋग्वेदातल्या यज्ञांची माहिती देण्याकरता किंवा यज्ञविधी चं कसं रूप आहे ते सांगण्याकरता यजुर्वेद तयार झाला. अथर्ववेद मात्र औषधांबद्दलचं आहे, जारण मारण, मांत्रिक तांत्रिक आणि तंत्र संप्रदाय संबंधित. आणि याचंही मूळ आपल्याला इराणमध्ये सापडतं. आणि भारतातल्या काही गोष्टी त्यात असल्यामुळे बराच काळ वैदिकांनी त्याला स्वीकारलं नव्हतं. म्हणून वेदाचा उल्लेख जो आहे तो त्या त्रयोवेद असा येतो, तीन वेद, वेदत्रयी असा उल्लेख येतो. चतुर्वेद हा शब्द येत नाही. म्हणून त्रिवेदी हे जे आडनाव ब्राह्मणामध्ये आपल्याला आढळतं ते ह्या तीन वेदाचे अभ्यासक म्हणून. पुढे मग चौथा वेद जो अथर्ववेद सामील झाला, ह्या चारही वेदाचे अभ्यास करणारे हे ते चतुर्वेदी. आणि दोनच वेदांचा अभ्यास करणारे म्हणजे ऋग्वेद आणि सामवेद असं असेल तर ते द्विवेदी. दुबे हे आडनाव झालंय, या तिवारी आडनाव हे त्रिवेदी पासून झालंय, चतुर्वेदी पासून चौबे आडनाव तयार झालंय. आणि एकाच वेदाचा अभ्यास करणार असेल त्याला वेदी म्हणतात, जसं कबीर बेदी हे जे आडनाव आहे, प्रोतिमा बेदी, हे एकाच वेदाचे अभ्यास करणारे. आणि सामवेदाचा स्वतंत्रपणे अभ्यास करणारे सामवेदी. असे जे पुढे वैदिकांचे गट पडले, तर या गटांचा आपण उल्लेख जर केला थोडक्यात तर या ठिकाणी कुठे ईश्वर नाही. मग ईश्वर न मानताही त्यांना आस्तिक का म्हटलं गेलं हा एक प्रश्न आहे. कारण आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द आपण वापरतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या पुढे प्रश्न येतो की जे ईश्वराला मानत नाही ते नास्तिक. आता नास्तिक हे वाईट आहेत, नास्तिक एक राक्षस आहेत, नास्तिक हे असुर आहेत, दैत्य आहेत, दानव आहेत असा उल्लेख वारंवार येतो. तर हे जे सगळे उल्लेख जे नास्तिकाबद्दल येतात ते चार्वाकाबद्दल येतात. पुढल्या काळात मग मायामोह चार्वाक हा शब्द महाभारतात आलेला आहे. आणि बुद्धाला सुद्धा राक्षस म्हटलेला आहे, मायामोह म्हटलाय. आणि राक्षसांना दिशाभूल करण्याकरता बौद्ध तत्वज्ञान निर्माण झालं अशा प्रकारचे उल्लेख पुराणामध्ये येतात, तसे महाभारतात येतात, काही ठिकाणी रामायणात सुद्धा येतात. तर याचा अर्थ असा होतो की आस्तिक आणि नास्तिक ह्या ज्या संकल्पना आहेत स्पष्टपणे ईश्वराशी संबंधित नाहीये. पण आज आपण जेव्हा आस्तिक शब्द वापरतो तेव्हा आस्थेने जो ईश्वराचं स्मरण करतो, चिंतन करतो, मनन करतो, पूजन करतो, उपासना करतो, अशा व्यक्तींसाठी आस्तिक शब्द वापरतो. आणि ते चांगले आहेत असा आपला समज आहे. तो गैरसमज आहे खरं म्हटलं म्हणजे. कारण नास्तिकांची संख्या जगातल्या लोकांनी जी शोधली ती साधारणतः 1%च आहे. म्हणजे नास्तिक जे ईश्वराला न मानणारे या अर्थाने आपण म्हणूया. नास्तिकचा अर्थ तसा होत नाही, पण आपण हा रूढ अर्थ गृहीत धरला तर जगामध्ये ईश्वराला मानणारे हे 99% आहेत, न मानणारे लोक 1% आहेत. आणि जर 99% लोक ईश्वराला मानत असतील आणि त्यांना आपण चांगलं म्हणत असू तर मग ही युद्ध होतात, बलात्कार होतात स्त्रियांवर, किंवा शूद्रांवर अत्याचार होतात. इतर आता इसिस सारखा जो सारखी संघटना आहे ती ईश्वरालाच मानते, कारण ते प्रामुख्याने इस्लामी लोक आहेत, कट्टर इस्लामवादी आहेत. मग ते त्यांना आपण चांगलं म्हणायचं का? मग अरब इस्रायल संघर्ष का झाला? की आता जो युक्रेनचा रशियाचा संघर्ष चालू आहे तर तिथे ईश्वर संकल्पना नाही काय? ईश्वराला मानणारे लोक मोठ्या प्रमाणात आहे. मग हे आपसात भांडतात कशाला? माणसाला मारतात कशाला? माणसाला नाकारतात कशाला? याचा अर्थ ईश्वर मांडणारे सरसकट सगळे काही नैतिक आहे असं म्हणता येते. नैतिक आणि अनैतिक किंवा नीती आणि धर्म ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. नीतीचा धर्माशी तसा काही प्रत्यक्ष संबंध नाही. नैतिकता हे स्वतंत्र मूल्य आहे आणि ते तत्वज्ञानामध्ये त्याची चर्चा झालेली आहे. जसं आता खूप लोक माझ्यावर कॉमेंट करतात तेव्हा त्यांना असं वाटतं हा कुठूनतरी माहिती चोरतो आणि मग आपल्याला सांगतो, कॉपी पेस्ट करतो, इतकं ज्ञान एका माणसाला असणं कसं शक्य आहे, किंवा खोटी माहिती सांगतो, अशा प्रकारचे आक्षेप काही लोक घेतात. तर थोडक्यात मी सांगतो की माझा तत्वज्ञान हा विषय BA ला अभ्यासाला होता. BA ला इंग्लिश जसा एक मुख्य भाषा असते तशी मी इंग्लिश सोबत संस्कृत ही मुख्य भाषा म्हणून घेतली होती, मराठी नव्हती घेतली. पण तत्वज्ञान मला शिकायचं होतं. विदर्भ महाविद्यालयात मी शिकलो, त्याच्या आधी अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालय शिकलो, तिथे लॉजिक हा विषय होता तत्वज्ञानाच्या नावाने. आणि प्री युनिव्हर्सिटी आर्ट म्हणजे ज्याचं 11वी झालं नाही तेव्हा 12वी नव्हतं, तर त्यांना तो एक प्री युनिव्हर्सिटी हा विषय अभ्यासक्रम करावा लागेल, तर मी आर्ट विषय घेतला होता. आणि त्यात लॉजिक हा विषय होता. ते
जुनं होतं, ट्रेडिशनल लॉजिक. आणि पुढे मग मी व्हीएमव्हीला मुद्दाम शिकायला यासाठी गेलो, त्या ठिकाणी संगीत हा विषय होता. आणि तत्वज्ञानामध्ये आधुनिक जे काही नवीन प्रवाह आले होते त्या काळामध्ये 1977च्या दरम्यान हे प्रवाह आले, किंवा त्याची आधी 74-75च्या दरम्यान आले, तेव्हा एक मॉडर्न लॉजिक नावाचा एक प्रकार आला तर्कशास्त्रामध्ये. आधुनिक तर्कशास्त्र ते शिकण्याकरता मुद्दा मी विदर्भ महाविद्यालयात गेलो. तर आम्हाला पहिल्या वर्षी तर्कशास्त्र हा विषय होता, दुसऱ्या वर्षी नीतीशास्त्र हा विषय होता, तिसऱ्या वर्षी म्हणजे फायनलला अध्यात्मशास्त्र हा विषय होता. अध्यात्मशास्त्रामध्ये भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान या दोन्ही तत्वज्ञानाचा असा ढोबळ परिचय, खूप सखोल असं काही ज्ञान त्यात नव्हतं. तर भारतीय तत्वज्ञान हा जो अभ्यास आहे तो मी साधारणतः 77 मध्ये केला. म्हणजे त्याला आता 48 वर्ष होत आली होतील, ते झाली आहेत. आणि पाश्चात्य तत्वज्ञानासाठी प्रॉब्लेम ऑफ फिलॉसॉफी हा बर्ट्रांड रसेलचा ग्रंथ आम्हाला अभ्यासाला होता. म्हणजे भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान याचा तौलनिक अभ्यास 48 वर्षापूर्वी मी केलेला आहे. तो खूप सखोल जरी नसला तरी जुजबी माहिती मला आहे. संस्कृत व्याकरण पूर्णतः काही मला माहीत नाही, जुजबी संस्कृतची माहिती मला या काळात मिळाली. तर अशा तऱ्हेने एक माझी पार्श्वभूमी तत्वज्ञानाची आहे. दुसरी गोष्ट, ज्या काळात मी हे सगळं शिकत होतो ते का शिकत होतो, त्याला कारण असं होतं की मी तेव्हा प्रवचन करीत होतो आणि कीर्तन करीत होतो. तर प्रवचन कीर्तन करायला खूप वाचन करावं लागतं आणि लोकांना सांगायचं असतं. आता माझं वय तेव्हा 17-18 वर्ष, म्हणजे साधारणतः 15 वर्षापासून मी कीर्तन करीत आलो. 18 वर्षी मी प्रवचनाला सुरुवात केली आणि साधारणतः ही कीर्तन मी 78 पर्यंत, म्हणजे 6 वर्ष, 6 ते 8 वर्ष मी कीर्तन केली. हे सगळं मी यासाठी सांगतो आहे की जी प्राथमिक माहिती आपल्याला असावी लागते ती सर्वसामान्य माणसाला नसते. ती मला का मिळाली? कारण मला कीर्तन प्रवचन करायची होती, त्यासाठी मला हे सगळं शिकावं लागलं. आणि विशेषतः मी ज्या 15 वर्षाचा काळाचा उल्लेख केला त्याच्या आणखी 1 वर्ष आधी अमरावतीला गीता वर्ग नावाचा एक वर्ग, बाल शिक्षण मंडळ त्या ठिकाणी आहे, त्याच्या वतीने गीता वर्ग नावाचा एक वर्ग 2 वर्ष, 70 ते 72 अशी 2 वर्ष, हे 15 वर्षापासून तर 17 वर्षापर्यंत मी सलग 2 वर्ष गीतेचं अध्ययन गुरुकुल पद्धतीने केलं. माझे गुरु होते धर्मरत्न भास्करराव जोशी, भास्कर श्रीधर जोशी. ते आता हयात नाही. तर त्यांनी मात्र दररोज आम्हाला गीतेच्या एका श्लोकावर ते भाष्य करीत असत. आणि 2 वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर त्यांनी एक परीक्षा घेतली. त्यात मग गीतेचं पूर्ण पाठांतर तुमचं असलं पाहिजे, गीतेच्या श्लोकावर भाष्य तुम्हाला करता आलं पाहिजे, प्रवचन करता आलं पाहिजे. आणि लेखी परीक्षा होत्या प्रामुख्याने. आणि तुम्हाला आनंदाने सांगतो, अभिमान बाळगायला हरकत नाही, मला त्या सर्वात जास्त गुण मिळाले होते त्यात. आणि मी एकटाच अब्राह्मण होतो, सगळेच ब्राह्मण होते. ब्राह्मण मुलं 2च होते, बाकी सगळ्या मुलीच होत्या. आणि माझ्यापेक्षा त्या थोड्याशा 5-10, 5-6 वर्षांनी मोठ्या अशाच मुली होत्या. हे सगळे घरात ज्यांच्या संस्कृत भाषा आहे, घरात ज्यांच्या तत्वज्ञानाची चर्चा आहे, अशा लोकांच्या सोबत मी बसत होतो. सर्वात जास्त मार्क मला मिळाले. गीता भूषण मला ही पदवी त्या काळात मिळाली. आणि ती धुंडामारा देगलूरकर, वारकरी संप्रदायातलं फार मोठं व्यक्तिमत्व, देगलूरचे ते होते. देगलूरला मी जाऊन आलो, त्यांचा मठ पाहून आलो. काय मुळात ते उदगीरचे होते, मग देगलूरला गेले. तर यांच्या हस्ते मला ते गीताभूषण मिळालं. हे मी विस्ताराने सांगितलं यासाठी की अनेकांच्या मला प्रश्न असतात की या माणसाला कशी काय धर्माची माहिती आहे, हा काही त्या क्षेत्रातला आहे काय? तर हो, मी धार्मिक क्षेत्रातलाच आहे. आणि त्या काळात मला पुनाव सारखा हा जो लेखक आहे, जो RSS वाल्यांच्या ओठावर सतत जिभेवर तरळतो, त्याचं सगळं वाचन मला त्या काळात करावं लागलं. तर अशा तऱ्हेने आस्तिक आणि नास्तिक ह्या संकल्पना ईश्वराशी संबंधित नाही, हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे. तर जो नास्तिक दर्शनाचा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये पहिला क्रमांक लोकायत दर्शनाचा लागतो. लोकायत शब्दाचा अर्थ होतो लोकांच्या हितासाठी काम करणारे लोक. आता लोकच मुळात हा शब्द हा सर्वसामान्य माणसांसाठी आहे. जन हा नंतरचा शब्द आहे. यज्ञाच्या विधीमध्ये ज्यांचा सहभाग नव्हता किंवा ज्यांना सहभाग घेतला जाऊ शकत नव्हता, ते बाहेर फक्त उभे राहत होते, त्या लोकांसाठी जन हा शब्द हा वैदिकांनी वापरला. आणि सर्वसामान्य माणसासाठी ती लोक शब्द वापरला. जे यज्ञ संस्कृतीच्या विरोधात होते त्यांना चार्वाक सुद्धा म्हटलं आहे. तर चार्वाक म्हणून एका व्यक्तीचाही उल्लेख महाभारतात येतो, त्याला जिवंत जाळलं ब्राह्मणांनी. त्याची कारणं सांगितली जातात की तो असं म्हणाला युधिष्ठिराला, तू जे न्याय देतो आहे तो भेदभाव करून देतोय, ब्राह्मणांना वेगळा न्याय आणि ब्राह्मणेतरांना अब्राह्मणांना वेगळा न्याय. अशा प्रकारे तो भांडला, पण ब्राह्मणांनी त्याला शिक्षा करायला सांगितली, त्याला जिवंत जाळलं गेलं. पण तो जो चार्वाक होता तो ब्राह्मणच होता, असा उल्लेख महाभारतात आहे.
म्हणजे असं नाही की ब्राह्मणेतर लोकच फक्त चार्वाक मताचे अनुयायी होते, ब्राह्मण सुद्धा होते. तर लोकायत दर्शन हे पहिलं नास्तिक दर्शन आहे. दुसरं नास्तिक दर्शन आहे जैन दर्शन, जे बुद्धाच्या पूर्वी, साधारणतः बुद्धाच्या पूर्वी 45 वर्षापूर्वी भगवान महावीर होऊन गेले. भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर आहे जैन धर्मामध्ये. याचा अर्थ त्याच्या आधी आणखी 23 तीर्थंकर होऊन गेले. पार्श्वनाथ, सुपार्श्वनाथ, विमलनाथ, शांतीनाथ वगैरे अनेक तीर्थंकराचा उल्लेख येतो. आणि जैनांची ही जी परंपरा आहे ती वेद विरोधी होती. ते वेदांना मानत नव्हते, यज्ञ संस्थेला मानत नव्हते आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेला मानत नव्हते. भेदभाव ते मानत नव्हते कोणत्याही प्रकारचा, अर्थात ईश्वरालाही मानत नव्हते. म्हणून त्यांना नास्तिक म्हटलं गेलं. नंतरच्या काळात बौद्ध दर्शन तयार झालं. बौद्ध दर्शन खूप ताकदीने वैदिकांच्या विरोधात उभं राहिलं आणि अतिशय मुत्सद्दीपणाने बुद्धांनी आपल्या सगळ्या तत्वज्ञानाची मांडणी केली. आणि त्यात प्रतित्य समुत्पाद नावाचा एक सिद्धांत त्यांनी मांडला. त्यातून कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते, कारणाशिवाय कार्य घडत नाही. हा कार्यकारण भावाचा सिद्धांत आहे. पुढे तो न्यूटननी मांडला कॉज अँड इफेक्ट या नावाने. तर त्याची सुरुवात जी केली ती बुद्धांनी केली. म्हणून ते सुद्धा नास्तिक दर्शनामध्ये मोडतात. कोणत्याही दैवी शक्तीला ते मानत नाही, अलौकिक शक्तीला मानत नाही, आत्म्याला मानत नाही. आत्म्याचं अस्तित्व, आत्म्याचं अमरत्व, पुनर्जन्म ह्या सगळ्या संकल्पना बुद्धांनी खोडून टाकल्या. थोडी खोडण्याची पद्धत त्यांची सौम्य होती म्हणून त्यांच्याकडे संशयाने पाहिलं गेलं. ईश्वराबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता वत्सगोत्र नावाच्या ब्राह्मणांनी, ईश्वर आहे काय, तेव्हा ते काही बोलले नाही. त्यावर आपण चर्चा यापूर्वी केली आहे. नंतर त्यांनी काही काळात ईश्वर नाही का हा प्रश्न विचारला, त्यालाही त्यांनी उत्तर दिलं नाही. तर बाजूला जो आनंद त्यांचा शिष्य होता आणि मावसभाऊ सुद्धा होता, तुम्हाला म्हणते तुम्ही त्या वत्सगोत्र ब्राह्मणाच्या प्रश्नाला उत्तर का दिलं नाही. तर त्यांनी जे पुढे विवेचन केलं, त्यांनी म्हटलं की जर समजा मी ईश्वर आहे असं म्हटलं असतं तर मी शाश्वतवादी ठरलो असतो. ईश्वर नाही म्हटलं असतं तर उच्छेदवादी ठरलो असतो. त्या काळात शाश्वतवादीला सॅटवादी म्हणतात, ते उच्छेदवादी होते. लोकायतिकांसारखे असे काही संप्रदाय अस्तित्वात होते. ते सगळे टोकाचे होते. तिकडे बुद्धाला जायचं नव्हतं, त्यांनी मध्यम मार्ग म्हणून सांगितला. म्हणून पुढे प्रतित संपाद हा सिद्धांत आपल्याला बुद्धी प्रामाण्यवादाला अतिशय प्रेरणा देणारा ठरला. याच्या आधीचा जो अनेकांतवाद नावाचा सिद्धांत जैनांचा आहे, तो सुद्धा तुम्हाला ज्ञान ग्रहण करायचं असेल तर सर्व बाजूनी ज्ञान ग्रहण करा, एकाच बाजूनी करू नका. सत्याचा शोध अशा अनेक पद्धतींनी करा. आताचा आपण मल्टी डिसिप्लिनरी हा शब्द वापरतो, बहुविद्याशाखीय. तर याची सुरुवात खऱ्या अर्थाने जैनांनी केली आहे. आणि चार्वाकांनी सरळ सरळ एक प्रश्न विचारला आहे, जो त्या काळातल्या वैदिकांसाठी आहे ना आपल्या लोकांसाठी आताचे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्याला हे जीवन आहे तोपर्यंत आपण हे भोगलं पाहिजे. यावत जीवेत सुखम जीवेत नास्ति मृत्यू गोचर. तर मृत्यूला आपण अडू शकत नाही, आपल्या आवाक्याच्या बाहेरचं ते घटक आहे. आणि पुढे त्यांनी म्हटलंय की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे जळालेला देह पुन्हा कुठे मिळणार आहे, म्हणजे पुनर्जन्म नाही, आत्मा नाही, आत्म्याचं अमरत्व नाही. अशा प्रकारे टोकदार भाषा बोलणाऱ्या चार्वाकांची गणती ही नास्तिकात पहिल्यांदा करण्यात आली. नास्तिक दर्शनाचा प्रवर्तक म्हणून त्याचा उल्लेख आहे. आणि आताची जे तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत ते सुद्धा केवळ चार्वाक तत्वज्ञानालाच नास्तिक मानतात. जैनांनाही ते मानत नाही, बौद्धांनाही मानत नाही. तर हे का मानत नाही त्याविषयी चर्चा आपण पुढे करू. आता मला वाटते बराच वेळ झालेला आहे, कारण ही चर्चा आपण सातत्याने रिपीट करत राहू. बऱ्याच ठिकाणी ही चर्चा येत राहील. पुढे जेव्हा आपण पूजा आणि यज्ञ हा भाग घेऊ तेव्हा यावर विस्तृत चर्चा करू. म्हणून या ठिकाणी मी थांबतोय. एवढं पुरेसं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.